नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपण पोलीस भरती जे की मागील पोलीस भरती झालेली आहे 2025-26 त्याचं प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत। त्याच्यात आपला मीरा भाईंदर नवी मुंबई हा प्रश्नपत्रिका विश्लेषण झालेला आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता। व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमचा त्याच्यात काय होईल, तुमचा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल। आपण मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ जातो आणि इथं शिकवताना वेळ जातो का? कारण की जे आता नवीन तयारीला लागलेले आहेत आणि जे जुने तयारी करत आहेत या सगळ्याचा आपण विचार करतो आणि ही आपली जी सिरीज आहे ही कंटिन्यू इथून पुढे चालूच राहणार आहे। तर आपण आज बघूया ठाणे पोलीस भरतीमध्ये आलेला हा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेवर विचारला गेलेला आहे। तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस आपल्याला विचारला गेला होता मागं पण, आणि आता इथून पुढे पण हा पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो। इतर कुठलीही भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यात पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग हा प्रश्न आपण डिटेलमध्ये बघूया। तर चला, काय विचारला गेलेला आहे। वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान असून काय आहे, वर्षा ही शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला आहे। कोणाचा जन्म? वर्षाचा जन्म कधी झालेला आहे? तर रविवारी झालेला आहे। किती दिवसांनी लहान आहे? 187 रविवारी झालेला आहे असल्यास शैलजाचा जन्म कधी झाला असेल? शैलजाचा जन्म कधी झाला असेल तर बघूया। तर 187 आपल्याला दिवस दिलेला आहे। 187 ला आपल्याला 7 न भागावं लागेल का? कारण की एका आठवड्यात 7 दिवस असतात, म्हणूनच या 187 ला आपल्याला काय करावं लागेल? 7 न भागावं लागेल। 187 भागीला 7, बघा 7 एक 7, 7 दोन्ही 14, किती उरले इथं? 4, म्हणजे हे 47 झाले। 7 सकम 42, उरले किती? 5 उरले, म्हणजेच 5 दिवस उरलेले आहेत। मग हा 5 दिवस उरलेले आहे। मग 5, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की 5 दिवस प्लस करायचे की मायनस करायचं। हे बऱ्याच वेळेस हा प्रश्न सोपा आहे, पण जर आपण जास्त प्रॅक्टिस केली तर आपल्याला सोपा जाऊ शकतो। पण बऱ्याच जणांना काय प्रश्न पडतो की हे 5 याच्यात ऍड करायचं की याच्यातून मायनस करायचं। तर मित्रांनो, जेव्हा मोठा असेल, कोण ज्याच्याबद्दल विचारलं गेलं आहे, तर तो जेव्हा मोठा असेल त्याच्यामधून आपल्याला हे दिवस मायनस करावं लागेल का? कारण की आता तुम्ही आणि तुमच्या भावाचे, आता तुम्ही जर मोठे असाल आणि तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा लहान असेल तर साहजिकच आहे तुमचा जन्म अगोदर झाला असेल आणि तुमचा भावाचा जन्म नंतर झाला असेल। मग त्याचप्रमाणे इथं आपल्याला विचारला गेलेला आहे, वर्षा शैलजापेक्षा काय आहेत? 187 दिवसाने लहान आहेत। वर्षा लहान आहे, वर्षाचा जन्म रविवारी झालेला आहे, लहान आहे आणि जन्म रविवारी झालेला आहे। मग साहजिकच आहे जी शैलजा आहे हिचा जन्म कधी झाला असेल? रविवारच्या अगोदर झाला असेल। मग रविवारच्या अगोदर किती दिवस झालाय? 5 दिवस। 5 दिवस आपण कसं काय काढलो? कारण की 187 ला आपण 7 ने भागलो का? कारण एका आठवड्यात 7 दिवस असतात, म्हणून हा 5 जो आहे तर हा 5 याच्यातून आपल्याला मायनस करावा लागेल। मग रविवार पासून 5 मायनस करा, किंवा मित्रांनो तुमची जास्तच प्रॅक्टिस झाली असेल तर रविवार मध्ये 2 ऍड करा का? कारण की हे 7 आहे, रविवार 2 म्हणजे आपण मायनसच करूया, ते तुम्हाला कन्फ्युजन होईल। तर रविवार पासून 7 दिवस 5 दिवस आपल्याला मागे जायचं आहे। मग काय येईल? शनिवार येईल। एकच मिनिट, पेन चेंज करतो। काय येईल? शनिवार येईल। शनिवार येईल, त्यानंतर म्हणजे पुढे अजून काय येईल? शुक्रवार येईल। अजून काय येईल? एक दिवस अगोदर गुरुवार येईल। अजून काय येईल? बुधवार येईल। आणि 5वा दिवस काय येईल? मंगळवार येईल। मंगळवारी शैलजाचा जन्म झालेला आहे, जो की पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर दिलेला आहे मित्रांनो। चला पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न कशावर विचारला गेलेला आहे? नफा आणि तोटा याच्यावर पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर मित्रांनो, छापील किमतीवर 30% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली। काय? छापील किमतीवर किती टक्के सूट दिलेली आहे? 30% सूट देऊन एक साडी 1120 रुपयाला विकली, तर त्या साडीची छापील किंमत किती होती? छापील किंमत आपल्याला विचारलेली आहे, त्याची मूळ किंमत किती होती त्या साडीची, त्याच्यावर काय दिलेलं आहे? त्या साडीवर आपल्याला 30% सूट दिलेली आहे। 30% सूट देऊन साडी कितीला विकलेली आहे? तर 1120 रुपयाला। मित्रांनो, एकूण टक्के किती असतात? 100, आणि त्याच्यावर सूट देऊन कशावर? 30% साडीवर, एका साडीवर 30% सूट देऊन एक साडी 1120 रुपयाला विकलेली आहे। 100 मधून 30 गेले, किती? 70%। 70% म्हणजे किती मित्रांनो? 1120। 70% म्हणजे 1120। मग 100% म्हणजे किती? तर 100% क्रॉस व्हेरिफिकेशन होईल, क्रॉस गुणाकार होईल। 100 गुणिले किती? 1120 भागिले 70% आहे। तर 0 0 कटले, 7 1 7, 7 7 2 14 होते का? नाही, 7 2 14 होत नाही, 7 1 7, किती उरले?
11 मधून 6 किती उरले इथं 6 उरले. कुठे चुकलाय आपला बरोबर ताई 6 उरले नाही 6 नाही 4 उरले 7 तकम 42. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका रकमेची दशादशे 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने 6655 रुपये म्हणजे 6655 रुपये रास होते. तर ती रक्कम काढा. आपल्याला काय काढायचे आहे तर आपल्याला रास म्हणजे काय तर रास म्हणजे जी आपण रक्कम घेतलेली आहे आणि त्या रकमावर जेवढी व्याज बसलेली आहे ती टोटल रक्कम म्हणजे रास होय. किती टक्के दराने बघायचं आहे दशादशे 10% दराने 3 वर्षाचे. किती वर्षाचे 3 वर्षाचे. किती पैसे आहे आपल्याकडे 6655 रुपये झालेले आहेत. मग याच्यासाठी आपल्याला चक्रवाढ व्याजचं सूत्र माहित असायला हवं. जर आपण पर्यायामधून पण उत्तर काढू शकतो एका एक घेऊन पण याला जास्त वेळ जाईल. म्हणून जर आपण याचं सूत्र पाठ केलं तर आपला उत्तर म्हणजे सविस्तरपणे येऊ शकते. सूत्र काय आहेत मग तर सूत्र आहेत ये बरोबर पी गुणिला ये पी बरोबर. आता इथं कंस काही नाही म्हणजे इथं तर गुणाकार येतेच. 1 प्लस किती 1 प्लस आर भागिला 100 आणि इथं काय एन. एन म्हणजे एन म्हणजेच काय येईल किती वर्षाचं येईल म्हणजे किती वर्ष म्हणजे एन म्हणजे किती वर्ष. तर बघूया पुढे काय दिलेलं आहे आपल्याला. तर ये म्हणजे जी मूळ रक्कम म्हणजे जी रास आहे 6655 रुपये 6655 रुपये बरोबर. पी जी की आपल्याला काढायची आहे मूळ रक्कम आहे पी म्हणजे गुणिला 1 प्लस आर म्हणजे किती टक्के 10% भागिला 100 आणि एन म्हणजेच काय वर्ष. किती वर्ष 3 वर्ष. आले 3 वर्ष आले लक्षात. आता आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो हे जी आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल. हा 0 कटला इथं किती राहिलाय 10 गुणिला 1 10 आणि हा वरचा 1 म्हणजे 11. आता कसं होईल 6655 बरोबर पी गुणिला कंसात किती होईल 11 भागिला 10 आणि हा वरचा कंसाचा तिसरा घात. आता कंसाचा तिसरा घात दोन्ही संख्याला लागू होईल 11 आणि 10 ला. तर मित्रांनो 6655 बरोबर पी गुणिला 10 आणि 11 म्हणजे काय होईल 10 इथं कंसात घेऊ आपण 11 11चा घन किती आहे 1331. 11 गुणिला 11 गुणिला 11 3 वेळा केलं की 1331 त्याचा 1331 आणि 10चा घन किती आहे 10चा घन आहे 1000. हा 3चा आपण इथं काय केलेला कॅल्क्युलेशन केलेलं आहोत. तर आता आपल्याला बघायचं आहे 6655 आणि ही संख्या. तर मित्रांनो जी ही 100 कशा 1000 किती आहे भागाकारात इकडे आल्यानंतर कशात होईल गुणाकारात होईल. म्हणजे 6655 गुणिला 1000 भागिला ही 1331 बरोबर काय पी म्हणजे ती आपल्याला मूळ रक्कम काढायची आहे. तर आता आपल्याला या दोन्ही संख्याला वरच्या आणि खालच्या संख्याला एका संख्याना भाग जायला पाहिजे. कुठल्या संख्याना भाग जाईल तर 11 याला भाग जाईल. वरच्याला 11 भाग जाते का हो वरच्याला पण 11 भाग जाईल. तर 11 भाग देऊया. 11 1 11 2 उरले 23 झाले. 11 2 22 किती उरला 1 उरला 11 1 11. आता 11 6 66 मग 5 ला आपण लगेच भाग देऊ शकत नाही. 11 म्हणजे इथं कशाना भाग जाईल काय नाही म्हणजे 0 भाग जाईल. आता किती झालंय 55 11 5 55 झाले की नाही 11 5 55. तर आपल्याला आता काय करावं लागेल 121 उरलंय काय 605 गुणिला 1000 आणि 121 ने या संख्याला भाग जाईल का ते बघूया. तर 11 1 11 आणि 121 आहे ना 11 1 11 1 उरला अजून 11 1 11 झाले. आता आपल्याला वरच्या संख्याना 11 भाग जाईल का हो 11 11 5 55 उरले किती मित्रांनो 60 मधून 55 गेल्यावर 5 5 5 55 11 5 55 म्हणजे 11 1 11 आणि 11 5 55 उरले किती 5. हा जो 5 आहे हा गुणाकारात कशा बरोबर आहे 1000 बरोबर. म्हणून 5 गुणिला 1000 किती होईल 5 गुणिला 1000 म्हणजे 5000 होईल. 5000 जी की पी आपला काय आलेला आहे 5000. तर मूळ किंमत काय आपली तर 5000 पर्याय क्रमांक 3 ही मूळ किंमत आहे मित्रांनो. बघा अशा प्रश्नाला थोडा वेळ जातो पण जेव्हा पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल
तेव्हा तुमचा अजिबात वेळ जाणार नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला सूत्रपाठ असेल तर तुम्ही लगेच हा सूत्रामध्ये टाकून सोडू शकता, किंवा तुमच्याकडे वेगळी ट्रिक्स असेल सोडवायची तरी तुम्ही सोडू शकता आणि पर्यायामधून पण जाऊ शकता. पण पर्यायामधून गेल्यावर तुम्हाला थोडा जास्त वेळ लागण्याचा जास्त वेळ लागण्याचे काय आहे, जास्त वेळ लागू शकतात का, कारण की सगळे पर्याय आपल्याला इथं चेक करणं अनिवार्य आहे. तर हा आपला तिसरा पर्याय, 5,000 रुपये ही मूळ किंमत होती. पुढचा प्रश्न बघूयात. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी आणि 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे ही शिल्लक राहिली. 5 फळे काय राहिली, ही शिल्लक राहिली. तर वसतिगृहात किती मुले होती, किती मुले होती वसतिगृहात? प्रत्येक वेळेस 5 ही शिल्लक राहायची. अशा प्रकारे जेव्हा शिल्लक राहिली जाते तेव्हा आपण काय करतो, तर तेव्हा आपण सरळ सरळ त्याची लसावी काढतो. लसावी काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, जे 30 सफरचंद आहेत त्याच्यामधून 5 मायनस करावं लागेल. जे 30 सफरचंद दिलेले आहेत त्याच्यामधून 5 मायनस करावं लागेल. 30 मायनस 5, कारण की 5 उरतात असं बोलले ना आपल्याला, तर 30 मायनस 5 25. त्यानंतर 55 मोसंबी मायनस 5 किती उरतात, 50. त्यानंतर 80 केळी मायनस 5 किती उरतात, 75. तर ह्या 75, 50 आणि 25 आपल्याला लसावी काढावं लागेल. का, कारण की ती लहानात लहान संख्या आपल्याला पाहिजे जे की उरतात. तर मित्रांनो, लसावी तुम्हाला माहितच आहे. लसावी काढत असताना ज्या वरच्या संख्याला जर खालच्या दोन्ही म्हणजे वरच्या दोन्ही संख्याला जर खालच्या संख्येने भाग जात असेल तर जी मोठी संख्या आहे ती त्याची लसावी असते. उदाहरणार्थ 75 ही याची लसावी आहे, पण आपण लसावी पण काढूया. तर लसावी काढताना मेथड नुसार काय, 25, 50 आणि 75 आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर बघूया कशाने भाग जाते, 25 न भाग जातो का, हो 25, 25 1 25, 25 2 50 आणि 25 3 75. आता कुठल्याही संख्याने एका संख्याने भाग जातो का, जात नाही. मग काय करायचं, गुणाकार करायचं. 2 गुणिला 3, 3 गुणिला 1 3 आणि 25 म्हणजे 25 गुणिला 3 किती होतात, 75. तर योग्य उत्तर काय आहे, तर किती फळे होती, तर 75 फळे होती. पर्याय क्रमांक 1 हे 75 फळे होती. 75 फळे यांनी आणली होती. पुढचा प्रश्न बघूयात. 15 सेकंद व 1 मिनिट 15 सेकंद या राशीतील दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीचे गुणोत्तर किती? पहिल्या राशीचे गुणोत्तर किती? पहिली राशी किती आहे, 15 आणि दुसरी राशी किती आहे, 1 मिनिट 15 सेकंद. म्हणजे आपल्याला दुसऱ्या राशीला काय करावं लागेल, सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर आपल्याला विचारलं काय आहे, तर ते महत्वाचं आहे. या राशीतील दुसऱ्या राशीचे म्हणजे पहिला आपल्याला काय घ्यावं, दुसरी राशी घ्यावं लागेल. मग दुसरी राशी किती आहे, 1 मिनिट 15 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, सगळ्यांनाच माहित आहे किती सेकंद, 7 सेकंद. असा कोणी आहे का इथं त्याला माहित नाही. 7 सेकंद आणि वरचे 15 सेकंद म्हणजे किती झाले, टोटल किती झाले, 75 सेकंद. तर दुसऱ्या राशीची पहिल्या राशीची, मग पहिला कोण येईल, 75 आणि कुठली आहे, दुसरी राशी आहे. आणि पहिली राशी काय आहे, पहिली राशी आहे 15 सेकंद. 15 या संख्याला एका संख्याला भाग जातो का, हो. कुठल्या संख्याला भाग जातो, 15 न 75 ला भाग जातो. 15 1 15 आणि 15 5 75 काय आहेत मित्रांनो, 15 5 75 म्हणजे 50 1 हे योग्य उत्तर आहे. हे आहे का, नाही. 15 1 आहे का, नाही. तर 50 1 पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात कशावर आहे. पुढचा प्रश्न हा गुणोत्तर आणि प्रमाण याच्यावर दिलेला आहे. तर एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर 5 आहेत. काय, संख्येचे गुणोत्तर 5 आहेत. कशाचे, मुले व मुली. जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल, किती असेल, 30 असेल, तर मुलीची संख्या काढायची आपल्याला. काय दिलेले आहे, तर मुले व मुली दिलेली आहेत. कशात आहेत, गुणोत्तर मध्ये आहेत. हा गुणोत्तराचा चिन्ह, गुणोत्तर प्रमाण दिलेला आहे. काय सांगितलेले आहेत, 5 6. कोण, मुले 5 आणि मुली काय 6 आहेत. मुले किती आहेत, 5 आहे आणि मुली किती आहेत, 6 आहेत. आणि आपल्याला मुलाची संख्या दिलेली आहे. मुलाची संख्या किती दिलेली आहे, 30 दिलेली आहे. 30 दिलेली आहे आणि मुलीची संख्या विचारलेली आहे. तर मुलाची संख्या 30 कशी दिली असेल, तर 5 जो आहे ह्या 5 ला जर आपण 6 ने गुणलो तर किती येईल, 30 येईल. त्याचप्रमाणे ह्या 6 ला आपण 6 ने गुणावं लागेल, कारण की गुणोत्तर प्रमाण मध्ये सारख्या याच्याने गुणावं लागते. म्हणून याची संख्या काय येईल, याची 36 येईल. तर बघा पर्याय क्रमांक किती मध्ये आहे, 36. 1 आहे का, नाही. 2 आहे का, नाही. 4 आहे का, नाही. तर
3, पर्याय क्रमांक 3 मध्ये 36 हा उत्तर दिलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात. 7200 चे किती टक्के म्हणजेच 216 होय? काय मित्रांनो, 7200 चे किती टक्के म्हणजे 216 होय? तर पर्याय क्रमांक 1 210, 216, 0.3 म्हणजे 0.3% किंवा 3% आणि 0.004%. तर आपल्याला काय दिलेले आहेत, 7200 चे म्हणजे 7200 चे किती टक्के म्हणजे 216 होय. किती टक्के? आता आपल्याला टक्का माहित नाही तर आपण काय करतो, एक्स मध्ये काढतो. तर 200 म्हणजे 7200 चे बोलल्यावर काय येईल, गुणाकार येईल. चे बोलल्यावर गुणाकार येईल. किती कोणाचे? एक्स चे. टक्के म्हणजे 100 भागीला 100 बराबर काय म्हणजे 216 होय. काय होय? 216 होय. कशाचे? 7200 चे किती टक्के म्हणजे 216 होय. आपण आता मांडून टाकला. आपल्याला आता उत्तर काढण्यासाठी हा जो 100 भागाकारात आहे तिकडे गेल्यावर गुणाकारात जाईल आणि हा जो 7200 आहे तिकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यानंतर काय होईल, भागाकारात होईल. मग 100 गुणिला काय 216 गुणिला 100 भागिले काय 7200 बराबर काय काढायचं आहे, एक्स काढायचं आहे. म्हणजेच किती टक्के ते काढायचे. तर हे 2 0 कटले, राहिले का मित्रांनो 72 आणि वरी काय आहे 216. मग 72 आणि 216 याला एका संख्येने भाग जाते का, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर जाते का, तर आपण बघूया. तर आपल्याला जर 3 ची कसोटी माहित असेल तर आपण भाग जाते की जात नाही ते इझी हे करून घेतो. बघा 7 आणि 2 किती होतात, 9 आणि वरती 3, 2 आणि 1 3 आणि 6 किती झाले, 9. म्हणजे 9 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो. मग आपण मोठ्या संख्येने भाग देऊ कारण की आपला उत्तर लवकर येईल. 8 9 72, 8 9 72 आणि 9 1 9 2 18 उरले किती 3, 9 चौक 36 खाली 8 वरती 24 किती आला उत्तर 3. तर पर्याय क्रमांक 3 हा आपला योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हा आपला योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर द प्रियांसी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही द प्रियांसी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि मित्रांना सांगा की जेणेकरून जेव्हा व्हिडिओ बनेल तेव्हा मित्रांना पण त्याचा फायदा होईल. काय पहिल्या दोन संख्याचा समसंबंध, काय पहिल्या दोन संख्याचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. काय दिलेले आहेत, 49 काय आहे 56. 49 काय आहेत मित्रांनो, 49 56 दिलेला आहे. तर आपल्याला 36 किती येईल हे शोधायचं आहे. काय 36 किती आहे, पर्यायामधून शोधूया. 42 46 52 आणि 56. मग हा 49 56 आला कसं काय, तर मित्रांनो 7 गुणिला 7 किती होतात 49 आणि 7 गुणिला 8 किती होतात 56. 7 8 56. त्याचप्रमाणे 6 गुणिला 6 किती होतात 36 आणि 6 गुणिला 7 किती होतात 42. आलं लक्षात. तर पर्याय क्रमांक 1 हा आपला योग्य उत्तर आहे 42. तर अशाच प्रकारे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी द प्रियांसी आयएनसी अकॅडमी युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.